अभिनेत्यांनी नेता व्हावं आणि राजकीय सत्ता ताब्यात घ्यावी ही मोठी परंपरा तामिळनाडू राज्याला राहिली आहे. MGR यांचं मोठं उदाहरण आहे. यापूर्वी सुपरस्टार रजनीकांत, कमल हसन यांनीही प्रयत्न केलेत. आता नवा तमिळ सुपरस्टार मैदानात उतरतोय. त्याचं नाव थालापती विजय. त्याने आता स्वतःच्या राजकीय पक्षाची घोषणा केली आहे. तमिझगा वेत्री कळघम म्हणजे टीव्हेकी नावाचा स्वतःचा पक्षही त्याने जाहीर केलाय. अभिनेता विजयनं लोकसभा निवडणुकीपूर्वी राजकारणात प्रवेश केला. यामुळे तमिळनाडूचं राजकारण तापलंय. आगामी लोकसभा निवडणुकीत आपला पक्ष कोणत्याही पक्षाला पाठिंबा देणार नसल्याचं अभिनेत्या विजयने सांगितलंय. पक्ष 2026च्या विधानसभा निवडणुका लढवणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पक्षाची नोंदणी झाल्यानंतर अभिनेता विजयनं हा निर्णय जाहीर केला. चित्रपटासोबतच राजकारणातील जबाबदारीही पार पडणार असल्याचं त्यांनी सांगितलं. विजयनं निवेदनात म्हटलं की राजकारण हा व्यवसाय नसून एक पवित्र जनसेवा आहे. तमिझगा वेत्री कळघम म्हणजे तामिळनाडू विजय पक्ष. अभिनेता विजयनं पार्टी घोषणा केल्यानंतर चाहत्यांनी सेलिब्रेशन करायला सुरुवात केली. अभिनेता विजय राजकारणात प्रवेश करणार असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून होती. तमिळनाडूच्या इतिहासात अनेकांनी अभिनयाच्या दुनियेतून राजकारणात प्रवेश केलाय. त्यापैकी सर्वात प्रमुख म्हणजे MG रामचंद्रन आणि J जयललिता. विजय म्हणाले की त्यांचा पक्ष आगामी लोकसभा निवडणूक लढवणार नाही किंवा कोणाला पाठिंबा देणार नाही, कारण असा निर्णय नुकत्याच झालेल्या महापरिषद आणि कार्यकारी परिषदेच्या बैठकीत घेण्यात आलाय. सध्याच्या राजकारणात भ्रष्टाचाराचा बोलबाला आहे असं अभिनेते विजय यांनी आपल्या निवेदनात म्हटलंय. एकीकडे प्रशासनाच्या चुकीच्या पद्धती प्रचलित आहेत, तर दुसरीकडे विभाजनाचे राजकारण केले जात आहे. हे जाती धर्माच्या नावाखाली केलं जात आहे. आपल्या प्रगती आणि एकात्मतेच्या मार्गातील ही मोठी आव्हानं आहेत असंही तो म्हटलंय. विजय म्हणाला की लोकांना बदल हवाय. लोकांना निस्वार्थी, पारदर्शक, जात धर्ममुक्त, दूरदर्शी आणि भ्रष्टाचार मुक्त प्रशासन देणारं सरकार हवंय. 2024 मध्ये अभिनेता विजयच्या प्रवेशानं कोणतीही अडचण येणार नाही, परंतु 2026च्या निवडणुकीत त्यांचा पक्ष जुन्या प्रस्थापित पक्षांच्या वोट बँकमध्ये नक्कीच खंडित होऊ शकतो. अभिनेता विजयनं अलीकडे राजकारणात येण्याचा निर्णय घेतलेला नाही. ते यावर बराच काळ काम करत होते. राज्यातील 234 विधानसभा जागांच्या सर्वेक्षणासोबतच त्यांनी विविध राजकीय विश्लेषकांशीही चर्चा केली आहे. 49 वर्षीय अभिनेता विजयचं पूर्ण नाव जोसेफ विजय चंद्रशेखर आहे. 22 जून 1974ला मद्रास म्हणजे आताच्या चेन्नईमध्ये जन्मलेल्या विजयनं बाल कलाकार म्हणून अभिनयाच्या जगात प्रवेश केला होता. आता तो राजकीय जीवनात प्रवेश करायलाही तयार झालाय. पुढे काय होतं ते येणाऱ्या काळात कळेलच. तोपर्यंत तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका.